नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आता थोडा आज आपण आंबेबाराबद्दल बोलूया. आता पश्चिम महाराष्ट्रात जे आहे ते आंबेबार खूप कमी असतो. असे काही काही बाग आहे जे तुम्हाला पाहायला मिळते. बघा, साईज खूप चांगली चाललेली आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे लिंबाच्या आकाराची साईज इथे झालेली आहे आणि अशा प्रकारचा माल लागलेला आहे. आता ह्या बाराला विदर्भामध्ये मला एक माहिती मिळाली की लोक बरेच शेतकरी काय करतात की आता पुढच्या 10 दिवसापासून पाणी येतं बंद करतात. फ्लोचं पाणी देऊन बंद करतात, म्हणजे थोडंसं तानावर ढकलतात त्याला. आंबेबार चांगला असूनसुद्धा त्यांचं म्हणणं आहे की पावसाळ्यात म्हणजे पाऊस आल्यानंतर जे पाणी भेटते त्याच्यामुळं मग डेट पक्कं होते आणि गळ होत नाही. तर असं काही कारण नाही आहे. म्हणजे माझा जेवढा अनुभव आहे किंवा जेवढं आम्ही काम करतो संत्र्यामध्ये, पाणी हे उन्हाळ्यामध्ये एकसारखं राहिलंच पाहिजे. 15 मे 25 मे किंवा 1 जून जेव्हाही तुमचं बाग पाणी मागते तेव्हा पाणी त्याला देत राहायला पाहिजे. आणि पाणी देऊनच त्याची साईज बनवली पाहिजे आपण. नाहीतर अचानक पाणी भेटून गळ होण्याची शक्यता जास्त राहते, फळ फाटण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळं शक्यतोवर जसं तुमचं पाणी आता चालू आहे आंबेबारवाड्यांनी, तसं पाणी चांगलं चालू ठेवा. आणि खत व्यवस्थापन शक्यतोवर 13-40-13 अशा स्टेजला 13-40-13 आणि ह्युमिक ॲसिड हे द्यायलाच पाहिजे. कारण नायट्रोजन आणि फॉस्फरस जे आहे ते अपटेक करायला जे त्रास होतो झाडाला, ते अपटेक त्याला अवेलेबल फॉर्ममध्ये जर आपण दिलं तर अशा प्रकारची साईज थांबत नाही, ती पुढं चालते. तर आपल्याला खत पण सुरू ठेवायचे आहे. त्यानंतर स्प्रेमध्ये काही विशेष गरज नाही आहे सध्या. फक्त सनबर्निंग म्हणा किंवा झाडं ट्रेसमध्ये जात असतील तर आर्थोसॅलिसिलिक ॲसिडचा फवारणी तुम्हाला मी नेहमी सांगतो आहे. OSची फवारणी तुम्ही घेऊ शकता. बुरशीनाशक आणि कीटकनाशक शक्यतोवर गरज नाही आहे. टाळलं तर बरंच आहे, कारण खर्च वाढतो आपला. खर्च कुठं वाचवता येईल हे बघायचं आणि जिथे करायचं तिथे भरपूर खर्च करावाच लागतो. तर अशा प्रकारे आपल्याला आंबेबारामध्ये विशेष काम नाही आहे, पण आंबेबाराचं पाण्याचं व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे चालू ठेवायचं आहे. त्यानंतर स्प्रेमध्ये गरज वाटली, झाड ट्रेसमध्ये वाचलं, जसं की हे झाड आहे बघा, ट्रेसमध्ये बिलकुल नाही आहे, झाडं एकदम चांगले आहे, याला स्प्रेची गरज नाही आणि आपण घेणारही नाही. धन्यवाद.